नांदेडच्या शिवसेना आणि भाजप आमदारांनी नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात दंड थोपटले, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली। आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत। साहेब, काय सांगाल? हातगावचे आमदार शिवसेनेचे बाबूराव कदम कोळीकर यांनी जे अतुल सावेंना एक पत्र लिहिले, तर असा उल्लेख केला की विरोधकांना जे आहे ते तुम्ही निधी वितरण करता आणि तुम्ही नांदेडमध्ये आल्यानंतर तुमचा जे आहे ते निषेध करण्यात येईल। आमदार बाबूरावजी कोळीकरांनी काय पत्र लिहिलं याची मला माहिती नाही आहे, परंतु प्रसार माध्यमाच्या मार्फत मला एवढं लक्षात आणून दिलं की कोळीकरांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। खरं तर पालकमंत्र्यांनी सगळ्या आमदारांना विश्वासात घेऊन, आणि शेवटी पालक हा शब्द त्यांच्यासाठी वापरला गेलेला आहे, त्याच्यामुळं आणि 9च्या 9 आमदार हे महायुतीचे आहेत। खरं तर त्यांनी भेदाभेद करू नये असं जर काही केलं असेल तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। सावेसाहेब निश्चितपणानं त्याच्यामध्ये सुधारणा करतील आणि सगळ्याला घेऊन चालतील असं मला वाटतं। हे झालं शिवसेनेच्या आमदाराच्या संदर्भात। मात्र भाजपाचे मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले की तांडा वस्तीमंत्र्यांनी त्या पत्राची दखल घेत तो निधी जे थांबवला आहे। नाही, मला असं वाटतं की तांडा वस्तीमध्ये किंवा इतर ठिकाणी फक्त मुखेडलाच निधी मिळालेला आहे। त्या याद्या माझ्याकडे पण प्राप्त झाल्या। खरं तर मला असं वाटलं की आमदार तुषार राठोडांनाच विचारून तो निधी कदाचित दिला असावा असा माझा समज होता, पण असं जर झालं असेल तर कुठल्याही आमदाराच्या मतदारसंघामध्ये आमदारांना विश्वासात घेऊन निधी दिला तर ते योग्य राहील। आमदारांना एकतर महायुतीचे आमदार आपण सगळेजण एकत्र काम करतो आणि विरोधामध्ये कार्यकर्त्यांना निधी मिळतो, आमदारांना मिळत नाही, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। त्याच्यामुळं मी पण या संदर्भामध्ये पालकमंत्री महोदयांना भेटून विनंती करणार आहे आणि त्यांनी सर्वांना सांभाळून घ्यावं। पालक या शब्दाप्रमाणे त्यांनी वागावं अशी अपेक्षा निश्चितपणानं आहे। पालकमंत्री अतुल सावे यांच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे सर? नाही, आत्ता पालकमंत्री होऊन खूप कमी काळ झाला, यापूर्वी आम्ही सर्वांनी मिळून काम केलेलं आहे। त्याच्यामुळं मंत्री, आमदार आणि आत्ता नांदेडचे पालकमंत्री, त्याच्यामुळे नांदेडच्या पालकमंत्री म्हणून मला काही त्याचा अनुभव आलेला नाही, पण पूर्वी त्यांचे आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत, म्हणून मी त्यांना भेटून विनंती करणार आहे। पण ज्या पद्धतीनं 2 आमदारांचे उदाहरण समोर आले त्यामुळे थोडं किंतु परंतु आहे का मनात काही? नाही, किंतु परंतु असायची गरज नाही। एखाद्या वेळेस यंत्रणेनं चूक केली असेल तर ती गोष्ट घडू शकते, नाही असं नाही, पण त्यांनी सुधारणा करून घ्यावी आणि त्यांनी सर्वांना समान संधी द्यावी अशी अपेक्षा निश्चित आहे। पण भाजप आमदाराने भाजप मंत्री तक्रार केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अतुल सावेंना मोठा झटका दिला असं म्हणते। नाही नाही, म्हणते बा, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना कुठल्याही प्रकरणामध्ये स्थगिती देण्याचा अधिकार तो त्यांचा प्राप्तच आहे। त्याच्यामुळे एखाद्या आमदारांनी, तेही महायुतीच्या आमदारांनी अशा पद्धतीची तक्रार केली असेल आणि त्यांना स्थगिती जर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली असेल तर त्या आमदाराचा सन्मान केला असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे। निश्चित आपण बघतो, हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर। ज्या पद्धतीनं अतुल सावे यांच्या विरोधात तक्रार झाली आणि त्यानंतर अतुल सावे हे जिल्ह्याचे पालक आहेत, त्यांनी सगळ्या आमदारांना सामावून घेतलं पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।